मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज निघालोय मी स्वामींच्या दर्शनाला, म्हणजेच श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी। माझा प्रवास असेल गणपतीपुळे ते रत्नागिरी। मी माझी बाईक घेऊन चाललोय आणि रत्नागिरीमधून अक्कलकोट अशी गव्हर्नमेंट पब्लिक बस आहे, तिने मी जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, गणपतीपुळे ते रत्नागिरी हे 30 किलोमीटर एवढं अंतर आहे आणि मी गणपतीपुळे आरेवारे मार्गे रत्नागिरी जाणार आहे। त्यासाठी मला पाऊण तास एवढा वेळ लागणार आहे। खूप दिवसांची इच्छा होती की स्वामींच्या दर्शनाला जायची, ती आज पूर्ण होणार आहे। मित्रांनो, फायनली पोहोचलोय मी रत्नागिरी बस स्थानकामध्ये। आपली सायंकाळची 5ची बस आहे, म्हणजेच रत्नागिरी ते अक्कलकोट अशी डायरेक्ट बस आहे। समोरच फलाट क्रमांक 9 आहे आणि आपल्या गावामध्ये जाणाऱ्या बसेस इथे लागतात आणि इकडे आपली बस लागले। रत्नागिरीमधून अक्कलकोटला जाण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बसेस आहेत, सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता। फलाट क्रमांक 2 वरून ही बस सुटेल आणि इथे समोरच पूर्णपणे माहिती दिली कोणकोणत्या बसेस या फलाट क्रमांकावरून सुटतात। बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आपली बस रवाना झाले श्री अक्कलकोट नगरी। मित्रांनो, समोर बघताय हे नव्याने बांधण्यात आलेलं रत्नागिरीचं बस स्थानक आहे। रत्नागिरीवरून अक्कलकोट या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 745 रुपयाचं तिकीट घ्यावं लागेल। रत्नागिरी ते अक्कलकोट हे अंतर सुमारे 750 किलोमीटर एवढं आहे आणि त्यासाठी 11 ते 12 तासांचा प्रवास करावा लागतो। आणि इकडे नागपूर मिऱ्या या हायवेचे काम चालू आहे। मित्रांनो, वाजलेत 7:15 आणि साखरपा बस स्थानकामध्ये आहे। 5 मिनिटाचा ऑफिशियल हॉल्ट आहे आणि आपली गाडी रवाना होते कोल्हापूरच्या दिशेने। पावणे 8 वाजता आपण आंबाघाटामध्ये आहे आणि ट्रॅफिक पण खूप आहे। हायवेचे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक खूप झालंय। मित्रांनो, मलकापूर बस स्थानकामध्ये आलोय आणि इथे 20 मिनिटाचा ऑफिशियल हॉल्ट आहे। ही बस रत्नागिरीतून सायंकाळी 5 वाजता सुटते। त्यानंतर पाली, साखरपा, मलकापूर, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर आणि शेवटी अक्कलकोट असा आपला प्रवास आहे। समोर बघताय हे कोल्हापूरचं रेल्वे स्थानक आहे। कोल्हापूरमधून तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल तर रोज दुपारी 3:05ची ट्रेन आहे, ती तुम्हाला अक्कलकोट रोडला रात्री 9:19 पर्यंत पोहोचते। बरोबर 10:15 वाजता कोल्हापूर बस स्थानकामध्ये पोहोचलोय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली विभाग। रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मी सांगलीमध्ये पोहोचलोय। रत्नागिरीमधून तुम्ही गव्हर्नमेंट बसने किंवा प्रायव्हेट कार किंवा प्रायव्हेट बसने तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता। रत्नागिरीमधून अक्कलकोट या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची सुविधा नाहीये। रत्नागिरी बस स्थानकातून तुम्हाला अक्कलकोट या ठिकाणी जाण्यासाठी सकाळी 6 वाजता बस आहे, ती बस तुम्हाला सायंकाळी 5:30 ते 6 या दरम्यान सोडते आणि आपण ज्या बसने चाललोय ही बस सायंकाळी 5 वाजता सुटते आणि पहाटे 4:30 ते 5 या दरम्यान अक्कलकोटला पोहोचते। पहाटेचे 3:15 वाजलेत आणि आपण सोलापूर बस स्थानकामध्ये आलोय। सोलापूर ते अक्कलकोट हे अंतर सुमारे 40 किलोमीटर एवढं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 तास प्रवास करावा लागतो। सोलापूर बस स्थानकातून दर 20 ते 30 मिनिटांनी अक्कलकोटला जाण्यासाठी गव्हर्नमेंट पब्लिक बस उपलब्ध आहे। पहाटेचे वाजलेत 4:20 आणि आता आपण आहोत वटवृक्ष मंदिराजवळ आणि आता आम्ही चाललोय भक्तनिवासमध्ये। तिथे रूम अवेलेबल असेल
तर फ्रेश होऊन लगेच दर्शनाला जाणार। यापुढील पण व्हिडिओ नक्की बघा, त्यामध्ये संपूर्ण अक्कलकोट दर्शन आणि इतर ठिकाणीची माहिती सुद्धा देणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।